नमस्कार मंडळी, कसे काय आहात? तर तुम्ही म्हणाल आज वेगळा टॉपिक घेऊन आले. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो टेक्निकलसारखा आहे थोडाफार. तर आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण टेक्निकल चॅनल आपलं नाही आहे. पण खूप कमेंट आल्या होत्या की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, कसं ग्रो करायचं सांग. म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आम्ही कोल्हापुरी या चॅनलमध्ये. तर आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट केला त्यासाठी खूप खूप आभार. इथून पुढं देखील असाच सपोर्ट करत राहा आणि कुठून व्हिडिओ बघताय सांगायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला जर का खरंच उपयोगी पडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात आधी खूप कमेंट येतात की कसं चॅनल तू ग्रो केलंस किंवा चॅनल यूट्यूबचं ग्रो कसं करायचं नक्की सांग. तर यूट्यूब चॅनल जर का तुम्हाला ग्रो करायचं असेल, 1000 सबस्क्रायबर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचे असतील, तर सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणं. आता सध्या यूट्यूब शॉर्ट व्हिडिओजना खूप प्रमोट करत आहे. त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओ दिवसातून तुम्ही 15-16 बनवले तरी काही फरक पडत नाही. अपलोड करत राहायचं. कारण शॉर्ट व्हिडिओला जास्त मेहनत लागत नाही जशी लाँग व्हिडिओला लागते. आणि सातत्य ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता माझे शॉर्ट व्हिडिओला देखील जास्त व्ह्यू नाहीत आणि मोठ्या व्हिडिओजना देखील जास्त व्ह्यू नाही आहेत. कारण काही दिवसांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ बंद केले होते अपलोड करणं. तर व्हिडिओ बंद करणं, अपलोड करणं बंद केलं किंवा कमी केलं ना, किंवा टायमिंग चुकवायला लागलो आपण, आज केला व्हिडिओ अपलोड, उद्या नाही केला अपलोड, तर मग अशाने सातत्य नसेल तर यूट्यूब आपल्या व्हिडिओजना प्रमोट करत नाही, पुढं लोकांना सजेस्ट नाही करत. तर माझ्या बाबतीत देखील तेच झालं की कामामुळं दिवसभर मी जॉब करते आणि त्यामुळं मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही आणि शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करणं कमी केलं आणि म्हणून शॉर्टची रीच गेली. पण हळूहळू होत आहे ते देखील व्यवस्थित. सातत्य आणायचं. यूट्यूबवर सक्सेस व्हायचं असेल ना तर सातत्य पाहिजेच पाहिजे. रोज एक व्हिडिओ अपलोड मोठा झालाच पाहिजे जर का मोठ्या व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर. खरं म्हणाल तर कमाई ही मोठ्या व्हिडिओनेच होते, शॉर्ट व्हिडिओने जास्त कमाई होत नाही. पण सबस्क्रायबर मिळवायचे असतील तर शॉर्ट व्हिडिओ बेस्ट ऑप्शन आहे. आणि जे टेक्निकल लोक सांगतात, जे हिंदी चॅनल आहेत, बऱ्यापैकी मराठी चॅनल फार कमी आहे टेक्निकलमध्ये. तर ते असं भरपूर सेटिंग सांगतात, ही सेटिंग करा, ती सेटिंग करा. तर हे सगळं करायची काही गरज नसतात. मी कुठलीही सेटिंग केलेली नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत जायचं. कुठला ना कुठला तरी व्हिडिओ हा व्हायरल हा 100% होतो आणि होतो. त्यामुळं तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत राहा. वेगवेगळ्या कॅटेगरीचे बनवले तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टीत तुम्ही कलेमध्ये तुम्ही छान आहात, ती कला तुम्ही बनवून त्या कलेचं प्रदर्शन तुम्ही करू शकता. म्हणजे आता कुकिंग, तुम्हाला कुकिंग चांगली जमत असेल तर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही जर का बोलण्यात छान असाल तर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवू शकता. तुमच्याकडे जी कला आहे ना ती कला तुम्ही दाखवू शकता यूट्यूबवरती. फक्त दुसऱ्याचं कॉन्टेंट वापरायचं नाही आणि दुसऱ्यांचे टायटल जसेच्या तसे कॉपी करायचे नाही. कारण मॉनिटायझेशनला खरंच 100% प्रॉब्लेम येतो आणि जरी मॉनिटाईज झालं तर ते नंतर डिमॉनिटाईज करतातच. आणि कुठला ॲप वापरायचा, आता हे नवीन यूट्यूबरसाठीच आपण सांगतोय ना. तर पेड ॲप आहेत. सगळ्यात आधी पहिल्यांदा सुरुवात करताना पेड ॲप घेण्यापेक्षा ना आपण फ्रीचे ॲप घ्यायचे. इनशॉट आहे, काइन मास्टर आहे, व्हिडिओ गुरु आहे, भरपूर ॲप आहेत. मी सध्या तरी इनशॉट वापरते. तर हे ॲप वापरून तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता. आणि माईक कुठला वापरायचा, आता मी तुमच्याशी जे आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले किंवा आता तुमच्याशी जे बोलते त्याला मी माईक वापरलेलं नाही आहे. मी आता रात्रीचे 2:30 वाजलेत, सगळीकडे शांतता झाली आहे आणि मग मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. कारण माझा आवाज तुम्हाला क्लिअर यावा. दिवसभर तर मला वेळ नसतो. कारण मी पहिली इन्व्हेस्टमेंट फक्त 2 ट्रायपॉडसाठी केली होती, तेही तुटले, माझ्या बाळाने तोडून टाकले. मी डब्यावरती व्हिडिओ मोबाईल ठेवते आणि त्याने शूट करते. माझं अशी इच्छा आहे की पहिला पेमेंट झाल्याच्या नंतर मग मी ट्रायपॉड विकत घेईन नवीन छान क्वालिटीचा. आता जे 2 होते ते हलक्या क्वालिटीचे होते, त्यामुळं ते टिकले नाही. त्यामुळं तुम्ही नाही खर्च केला तरी चालेल. आणि तुम्ही भरपूर कमेंट येत आहेत की यूट्यूबचे कोर्सेस आलेले आहेत ताई, आता त्याचं काय करायचं. तिथून देखील यूट्यूबचं शिकवतात सगळं. अजिबात नाही असं, काही नसतं असं. आता मी कुठलाच कोर्स घेतला नव्हता
आणि हां, तुम्हाला थोडीफार मदत होईल. ते टायमिंग सांगतात, की हे या टायमिंगला अपलोड करू शकता किंवा टॅग कसे लावायचे, हे सगळं ते शिकवतात बेसिक. तुमच्याकडे पैसे नसतील कोर्स लावायला, तर तुम्ही हे असे टेक्निकल व्हिडिओज बघून देखील तुम्ही शिकू शकता. जर का नसतील पैसे तुमच्याकडे कोर्स करायला, तर नाही कोर्स केलात तरी देखील चालेल. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही अपलोड करत राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास एकदम चांगला पाहिजे, की मी करणार म्हणजे करणारच कसं काही का होईना. आणि करून दाखवायचंच होतंच. फक्त इच्छाशक्ती एकदम मजबूत पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर बस. बाकी काही नाही. कारण मी देखील तेच केलं. हे माझं 7वं चॅनल आहे. 7वं चॅनल मी मॉनिटाईज केलं. आणखीन एक जे 6वं चॅनल होतं ना, मी त्याला देखील विचार केला आहे, की त्याला देखील मी वेळ द्यायचा प्रयत्न करेन. आणि सध्या या चॅनलला देखील वेळ नाही जात आहे माझा तिला. त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही कंटिन्यू YouTubeवरती ॲक्टिव्ह राहा, शॉर्ट व्हिडिओ बनवत राहा. मी गॅरंटीने सांगू शकते शॉर्ट व्हिडिओ दिवसानं तुम्ही 10-15 जरी अपलोड केले, तरी तुम्ही एका महिन्यात 1000 सबस्क्रायबर करू शकता. ही एक टिप आहे ती म्हणजे YouTubeवर यशस्वी व्हायचं असेल ना, तर सगळ्यात आधी थंबनेल अट्रॅक्टिव्ह पाहिजे. आता थंबनेल कसं बनवायचं? पिक्सल लॅब एक ॲप आहे. तो देखील फ्री आहे, तो घेऊ शकता किंवा YouTube थंबनेल मेकर हा देखील ॲप आहे, तो देखील फ्री आहे. तुम्ही त्याच्यातनं देखील थंबनेल बनवू शकता. काहीही चार्जेबल नाही आहे तो. हां, तर तुम्हाला ॲडव्हान्स फीचर पाहिजे असतील तर तुम्ही चार्ज देऊ शकता. मी आत्तापर्यंत कुठलंही चार्जेबल ॲप नाहीच वापरला किंवा YouTubeसाठी मी काही खर्च केलेला नाही आत्तापर्यंत. तर तुम्ही अशा पद्धतीने देखील YouTubeवरती पुढं ग्रो होऊ शकता. तुमच्या व्हिडिओला व्ह्यू येतील जर का तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड केले तर. आणि जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरल्या ना, तर 100% तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या एकदम सबल व्हाल या YouTubeवरून. भरपूर लोक आहेत जे लाखो, करोडो रुपये YouTubeवरून कमवत आहेत. तर तुम्ही देखील असं करू शकता. तर तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि लाईक करून देखील जा आणि ह्या सगळ्या टिप्स वापरा. नक्की तुम्हाला यश भेटेल. याच्या व्यतिरिक्त काहीही दुसरं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा काही नाही आहे. ह्या साध्या-सुध्या छोट्या-छोट्याशा टिप्स आहेत. ह्या फॉलो करा. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. आणखी काय मदत लागली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत बाय बाय.